स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपने तालुका स्तरावरील संघटनात्मक मजबूतीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत। आमदार सुमित वानखेडे यांच्या मतदारसंघातील आष्टी तालुक्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणीत जुन्या अनुभवी पदाधिकाऱ्यांसह नव्या चेहऱ्यालाही देखील जबाबदारी दिली आहे। विशेष म्हणजे सर्व समाजाचा समावेश करत भाजपने सामाजिक समरसतेवर भर दिला आहे। ही नवी रचना म्हणजेच निवडणुकीपूर्व आखणीचा भाग मानली जात आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता संतोष देशमुख, वर्धा। प्रदेश भारतीय जनता पक्षाने जे आपले आष्टी तालुक्याची कार्यकारिणी करताना किंवा प्रत्येक मंडळाच्या कार्यकारिणी करताना जे काही निकष निर्देशित केले आहे त्यानुसार या तालुक्यातील कार्यकारिणी करताना 61 कार्यकर्त्यांचा या कार्यकारिणीमध्ये समावेश आहे। त्यामध्ये 6 उपाध्यक्ष, 2 महामंत्री, 6 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष आणि विविध जे मोर्चे आहे पक्षाचे ते 7 त्या मोर्चाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे जे आपले 14 प्रकोष्ठ आहेत त्या 24 प्रकोष्ठ आपले सेल प्रकोष्ठ आहेत त्यांचे संयोजक आणि 14 कार्यकारी सदस्य असे एकंदर 61 कार्यकारिणी सदस्य या कार्यकारिणीमध्ये राहणार आहे। आणि या कार्यकारिणीमध्ये आपण सर्व समाजानुभव, अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमाती तसेच या 61 मध्ये 20 महिलांचा समावेश आपण या कार्यकारिणीमध्ये केलेला आहे। या कार्यकारिणीमध्ये कार्यक्रम निमंत्रित व विशेष निमंत्रित सदस्य म्हणून 501 सदस्य आपल्या या कार्यकारिणीत राहणार आहे। आणि या कार्यकारिणी करताना तालुक्यातील जे काही 41 ग्रामपंचायती आहेत त्यामधील 72 गावे व सामाजिक समाजातील सर्व घटकांना या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे।